नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है। खबर अकोला से है, जहां डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विश्वविद्यालय अकोला के अंतर्गत आने वाले वड़ी रंभापुर क्षेत्र के परियोजना प्रभावित मजदूरों और दैनिक मजदूरों ने अपनी मांगों को लेकर 12 अगस्त से हड़ताल शुरू की थी। लेकिन कुलपति से हुई चर्चा के अनुसार हम मजदूरों के साथ काम बंद आंदोलन वापस ले लिया गया, लेकिन कई दिन बीत जाने के बाद भी कोई निर्णय नहीं लिया गया। देखिए ये रिपोर्ट। डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विश्वविद्यालय अकोला मुख्य द्वार के सामने क्षेत्र के सभी दैनिक वेतनभोगी और परियोजना श्रमिकों के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के क्षेत्रीय संगठन सचिव शरद चंद्र पवार, रवि राठी हमारी मांगे पूरी होने तक भूख हड़ताल पर बैठे हैं। बोदले ने कहा कि इस मौके पर पीकेवी के सैकड़ों मजदूर मौजूद थे और मजदूरों की कई मांगे हैं। प्रत्येक धारा में 179 दिन का फैसला रद्द किया जाए। मजदूरों को प्रत्येक अनुभाग पर 12 घंटे काम दिया जाना चाहिए। हर विभाग में मजदूरों के लिए रास्ता बंद कर देना चाहिए। प्रत्येक विभाग में 20+20 पुरुष एवं महिला श्रमिकों को स्थायी रूप से रखा जाए। सरकार को ठेकेदारी प्रथा बंद करनी चाहिए। न्यूनतम वेतन आयोग के अनुसार अस्थायी दैनिक वेतन भोगियों का वेतन 2014 के सरकारी नियमों के अनुसार बढ़ाया जाना चाहिए। हे जे अन्नत्याग उपोषण तुम्ही विद्यापीठातील त्या महिलांसाठी कर्मचाऱ्यांसाठी करत आहात, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मागील अनेक वर्षापासून पीकेबीचे रोजंदारी मजूर असेल, प्रकल्पग्रस्त मजूर असेल, यांनी वारंवार सरकारले निवेदन दिलेलं, वारंवार आंदोलन केलेलं, वारंवार उपोषणावर बसलेले, पण आतापर्यंत यांचा काही वर्ष निघाले, पण आतापर्यंत यांचा काही तोडगा निघालेला नाही। यांची जे मागणी आहे ते आतापर्यंत पूर्ण केली नाही, याच्यावर लक्ष सरकारने दिला नाही। यांची मागणी जी आहे त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी आता आम्ही स्वतःचा जीव गेला तरी चालते, पण आजपासून अन्नत्याग उपोषण केलेलं आहे आणि माझ्यासोबत जवळपास 500-700 महिला पुरुष वर्गही आहे, ते सोबत उपोषणावर बसलेले आहे। तर आम्ही सर्व जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणावर बसणार आहे आणि आपला अन्नत्याग इथे करणार आहे। धन्यवाद। हे विचारतात तुम्हाला, तुम्ही जे उपोषणासाठी बसल्यात तुमच्या स्वातंत्र्यासाठी, यावर आपली प्रतिक्रिया काय? आमच्याबद्दल रवी साहेब इथं बसेल आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। आमचा जीव तरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही। आमच्या मागण्या जे आहेत ते आम्हाला लागतील। आमच्या जमिना गेल्या, आम्हाला मजूर कुठे जावा, आम्हाला आमच्या शेती नाही, आमच्या गावांनी आम्हाला लावणार कोण आहे? 180 रुपये रोजात आमचं काय भागणार आहे? आम्हाला काय लेकरं बाळा नाही? काय खावा आम्ही? कोणाच्या जावा? आम्हाला लावणार आहे का कोणी? यायनं आमच्या जमिना घेऊन घेतल्या, मग आम्ही कुठं जावा कामाले? आम्ही आमचा पाठिंबा रवी साहेबासाठी आमचा जीव आहे। जतपर्यंत रवी साहेब आमचं सगळंच काही बरोबर करतील तत्पर्यंत आम्ही इथून उठणार नाही। धन्यवाद। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त आणि रोजंदार मजूर यांच्या गेल्या कित्येक वर्षापासूनच्या समस्या इथं प्रलंबित आहेत। त्यासाठी आज रोजी माननीय रविभाऊ राठी यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं निदर्शनास आणू शकतो की गेल्या कित्येक वर्षापासून प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष चालू आहे। 1969मध्ये जमीन संपादित केली, तेव्हापासून शासनाच्या निर्णयानुसार 5% तो सोडा, शासनाचा निर्णय ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेली आहे इथं 50% प्रकल्पग्रस्त घ्यायला पाहिजे। वास्तविक पाहता असा कोणताही नियम ते पाळत नाही आहे। कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये ते प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती प्रक्रिया राबवत आहेत। तसंच CDF आणि CRS इथे ज्येष्ठता असून सुद्धा त्या लोकांना केवळ कंत्राटी मजुरासारखं ठेवण्यात येऊन राहिलं। आज रोजी त्यांनी शासनाचा विरोध असल्यानंतरही कंत्राटी मजूर लावून कंत्राटी मजुरांना जास्त वेतन दिलेलं आहे आणि जे जुने मजूर रोज तिथे चालू आहेत त्यांना काम उपलब्ध कमी देतात आणि रोजही कमी देऊन राहिले। 2014ला 120 वरून 180 रोजंदार मजुरांनी स्वतः संघर्ष करून मंत्रालयातून वाढवून आणलेली आहे। आज रोजी त्याला 10 वर्ष झाले, तो नियम पण त्यांनी डावलून टाकला की ते रोज वाढलेला नाही आहे।
आज 180 मध्ये मजुरांनी भगवा 20 वर्षापासून DPVमध्ये वनी-रंभापूर CDFमध्ये काम करत आहोत आणि परिक्षेत्रावर 1860 हेक्टर जमीन आहे आणि 1860 हेक्टर जमीन असून प्रत्येक विभागात फक्त 5 बाय आणि 5 माणसंच आहे आणि त्यासाठी हे आमचं आंदोलन आमरण उपोषण सुरू आहे, अन्नत्याग उपोषण सुरू आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार आहे. आमची प्रत्येक मागणी आहे की प्रत्येक विभागावर 20 माणसाचा आणि 20 महिलांचा कोटा मंजूर झालाच पाहिजे, 400 रुपये रोज झालाच पाहिजे आणि जे ज्येष्ठता मजूर आहे त्या लोकांच्या आणि प्रकल्पग्रस्त लोकांच्या आडवी निघालच पाहिजे. या न्याय हक्कासाठी आमची मागणी जोपर्यंत मंजूर होणार नहीं तोपर्यंत हे अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार आहे. धन्यवाद. अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।